अभि लिंबोले बॉलिंगसाठी तयार. यंगस्टर आहे अभि आणि चांगला खेळ झालाय तुर्बे बिग बॅश मध्ये. चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्टार्ट टू द गेम. सुपर ओव्हरला सुरुवात. पंच बंटी कांबली सर आता इशारा करत आहेत. लेट अस प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने विशालसाठी. अभि लिंबोलेचा पहिलाच बॉल उडवलाय. चांगला फटका परंतु कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफ येतो बॉलच्या खाली. खूप चांगला झेल पकडलाय तिथे आणि विशाल 0 वरती बाद. आता शेवटची जोडी मैदानामध्ये शिल्लक आहे. जर धावा झाल्या नाहीयेत तर मात्र भरपूर परिणाम या ठिकाणी भोगावे लागतील सिद्धिविनायक बॉयज या टीमला. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न फारसं प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. जे अंतर पाहिजे होतं विशालला ते अंतर प्राप्त झालं नाही आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल निखिलनं टिपलाय. फलंदाज बाद. आता शेवटची जोडी मैदानामध्ये शिल्लक आहे. अजूनही रन आली नाहीये. पहिला धक्का दिलाय. पहिला वार आणि पलटवार अभि लिंबोलेचा पाहायला मिळाला. 1000 रुपयाचं पारितोषिक डोडोकडून जे झालं होतं ते आता अभि लिंबोलेला मिळेल. दिलीप डोडो दिलीप आशू दिलीप डोडो आणि आशू कडून हे पारितोषिक आहे 1000 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी. नवीन फलंदाज आता दिवेश घरत बॅटिंगसाठी आला मैदानामध्ये. ओ भन्नाट वेग. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वेगाने बीट केलं दीपेशला आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल अभिकडून. अजूनही रन आली नाही म्हणजे शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पहिला सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहताय. पर्निका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक बॉयज या दोन टीमच्या दरम्यान सुपर ओव्हर तुम्ही पाहताय. तिसरा बॉल सुद्धा प्रचंड वेगाने ठाकला बीनं आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. दीपेश घरचा फुटवर्क नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्यामुळे सातत्यानं 3 चेंडू डॉट टाकलेत. खतरनाक बॉलिंग अभि लिंबोलेची. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अजूनही धाव आली नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. आता मात्र काढला गॅप मधून. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रन. काय युक्ती लढवली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि ती युक्ती या बॉलवरती दीपेशनं लढवली. बॅकफुटला गेला त्यानंतर मात्र फक्त दिशा दिली आणि पॉइंट आणि कव्हर मधून बॉल काढलाय. 4 रनसाठी चौकार. टीमची धावसंख्या 4. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सुपर ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4. शेवटचा बॉल. इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु इथे आता रनआउट होईल का. 2 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत. भूषणनं चेंडू लावला काय नाही एस्टनवरती. आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय कारण 2 धाबा कंप्लीट झालेले आहेत. भूषणला समजलं नाही का काय असं वाटतंय. म्हणजे 6 धावा झालेत. आता सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी करायचे आहेत. पर्निका 11 टीमला 7. आता या सुपर ओव्हर मध्ये 7 धावांचं टार्गेट आहे. 5 बॉल 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये. चला सिद्धिविनायक बॉयज आपण लगेच मैदानामध्ये जायचं फिल्डिंगसाठी. हा संपूर्ण प्रेक्षकांना आता पडलेला प्रश्न आहे की भूषण पाटीलनं स्टंप उडवल्या का नाही आहेत.
कारण संधी होती, भरपूर लांब होत बॅटर दुसऱ्या धाबेसाठी, परंतु 2 रन कंप्लीट झाल्यानंतर आता टार्गेट सेट झालंय 7 रनचं. चला विराज 11. रवी मात्रे, तुम्ही टॉस जिंकला, निर्णय काय? निर्णय सांगितला नाहीये, डिसिजन काय आहे? चला अंपायरला बॉल द्यायचा. चला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सी आर पाटील फाउंडेशनचा पुरस्कृत तुर्मे बिग बॅशचा सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहताय. 7 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. पर्निका 11 हे टीमच्या समोर 5 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हरचा थरार आणि पर्निका 11 या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. भूषण पाटील आणि त्याच्या जोडीला समीर वारंगे. राईट हँड अँड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन मैदानामध्ये सुरू आहे. 7 करायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी विशाल. आज विशालनं इम्प्रेस केलंय. आज विशालनं प्रत्येकाला प्रभावित केलेलं आहे. आपल्या कौशल्यानं, आपल्या खेळानं चांगली त्यांनी बॅटिंग केली, गोलंदाजी चांगली केली. चला हा सामना जर भूषण पाटील आणि समीर वारेंगने जिंकून दिला तर मात्र दिलीप डोडो आणि आशूकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या दोघांना दिलं जाईल. सात धाबांचं लक्ष आहे. 7 टू विन. स्ट्राईकला भूषण पाटील आहे, कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि एका बाजूला समीर वारंगे. हे टेनिस बॉल क्रिकेटचे एक मातबर खेळाडू आहेत आणि समोर आहे एक यंगस्टार खेळाडू विशाल बॉलिंगसाठी, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. असा गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन ओ इथे भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेला भूषणसाठी. विकेट किपरच्या हातामध्ये. आता 4 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. सामना सोपा नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा, कारण विशाल भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिलीदा वेगाने डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळते. सिंगल आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आता 1, म्हणजे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि धाबा करायचे 6. 3 चेंडू 6 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. पर्निका 11 या टीमला जिंकण्यासाठी कडक बॉलिंग केलेली आहे विशालनं. 2 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय विशाल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि धाबा करायचे 6. आता समोर स्ट्रायकिंग इनला समीर वारंगे बॅटिंग साठी सज्ज आहेत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात. लॉंग ऑन तैनात. ओ प्रचंड वेगाने इथे रनआउटची संधी आहे, परंतु चलूया अंपायर सांगतायत चला बघूया आता अंपायरचा निर्णय काय असेल या चेंडूवरती.
चला अंपायर, या बॉलवरती रन नाही ना? चला डॉट बॉल. म्हणजे आता दोन बॉलमध्ये अजूनही 6 धाबांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 6 रन. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे विशाल यांची, खतरनाक गोलंदाजी. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, 1 रन कंप्लीट झाली. आता शेवटच्या बॉलवरती रन पाहिजे 5. 1 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना कमालीचा रंगलाय. 1 बॉल 5. भूषणच्या रडारमध्ये आला तर नक्कीच भूषण बॉल फेकू शकतो बाहेर, कारण भूषणला माहिती आहे अनेक ऊन पावसाले भूषणनं बघितलेत. अशा कंडिशन भरपूर त्यानं झेलल्यात, त्यामुळे त्याला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. 1 बॉल 5 रन. 1 चेंडू 5. कंपल्सरी कंपल्सरी ना? बाउंड्री मारली तर काय मॅच टाय होईल. मग तुमचा निर्णय काय आहे कमिटीचा? कंपल्सरी. जेवढे जेवढे संघ आहेत या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या सर्व संघाच्या कॅप्टनने मैदानामध्ये यायचं. जेवढे संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्या सर्व संघाच्या संघ मालक कॅप्टनला विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचं. कंपल्सरी नाही ना? परत सुपर ओव्हर, डबल सुपर ओव्हर येईल चौकार आला तर. T20 मध्ये असं झालं होतं मित्रांनो, ज्यावेळेस अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका हा सामना खेळत होता त्यावेळेस डबल सुपर ओव्हर झाली होती. एक चेंडू आणि 5 धाबा. जर षटकार आला तर प्रश्नच नाहीये, आणि भूषण त्या प्रयत्नाला नक्कीच समर्थन देईल, कारण भूषणकडे खूप मोठी ॲबिलिटी आहे. 1 बॉल 5. ओ, गोलंदाजी करत असताना थांबलाय विशाल. रनवे मध्ये व्यत्यय आला असेल किंबहुना काहीतरी त्याला अडथळा निर्माण झाला असेल, त्यामुळे तो थांबलाय, कारण क्रुशियल मोमेंटम आहे. 1 बॉल 5. ओ, पटका फसलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे सुपर ओव्हर मध्ये सिद्धिविनायक बॉयज या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हा संघ मात्र क्वालिफाय झालेला आहे. चला, विशालसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सिद्धिविनायक बॉयज मित्रमंडळ